कर्जमाफीसाठी ई-केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आज रक्कम जमा होणार। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 7,000 कोटी वितरित केले जाणार। पहिल्या यादीत 16,96,000 पात्र शेतकरी। पक्षघटनेतील बदलांबाबत कागदपत्र आणि प्रस्ताव सादर करा। 27 जुलै रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने सुनेत्रा पवारांना पाठवलेलं पत्र समोर। कागदपत्र न दिल्यास पक्षाची सुधारित घटना, कार्यकारिणी आणि नियुक्त्यांच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह, पत्रात उल्लेख। भाजपच्या 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग। बिहार पोटनिवडणुकीत बांकीपूरमध्ये जनसुराज पक्षाच्या प्रशांत किशोर यांची 19,000 मतांनी बाजी। ही निवडणूक भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी। विजयानंतर प्रशांत किशोर यांचं भाष्य। तिन्ही विधानसभा पोटनिवडणुकीत जनादेश स्वीकारतो। भाजपवर विश्वास दाखवल्याबद्दल गुजरातच्या मांजलपूरमधील जनतेचे आभार। बांकीपूर आणि दातियामधील निकालांचं गांभीर्याने आत्मपरीक्षण करू। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांचं ट्विट। गुजरातमधील मांजलपूर विधानसभा मतदारसंघात भाजपची बाजी। सतीश पटेल 30,630 मतांनी विजयी। काँग्रेसच्या भिकाभाई रबारी यांचा पराभव। मध्य प्रदेशच्या दातियामध्ये काँग्रेसचे घनश्याम सिंह 61,677 मतांनी विजयी। भाजपच्या आशुतोष तिवारी यांचा 11,054 मतांनी पराभव। नोकरी नाही मिळणार तर सिंहासन हलणार। विद्यार्थ्यांचा आवाज आता प्रयागराजपर्यंत पोहोचलाय। आता कारणं चालणार नाही, जबाबदारी घ्यावी लागेल। बिहारमध्ये प्रशांत किशोरांच्या विजयानंतर राहुल गांधींचं ट्विट चर्चेत। राजकारणातून रिटायर व्हावंसं वाटतं। लाल दिव्यांची गाडी माझ्यासाठी नाही, पंकजा मुंडेंचं सूचक विधान। तर भाजपमधून बाहेर पडा, महाराष्ट्राच्या पहिला महिला मुख्यमंत्री व्हा। पंकजा मुंडेंना काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांची खुली ऑफर। गलिच्छ राजकारणात राहावं की न राहावं, समतेचं राज्य पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणार। माझगावातील एका कार्यक्रमात धनंजय मुंडेंचं भाष्य। जातीपातीचं राजकारण धनंजय मुंडेंनीच आणलं। उशिरा का होईना पण मुंडेंना शहाणपण आलं। मनोज जरांगेंचा उपरोधिक टोला। मुंबई नाशिक महामार्गावरील शहापुरात जीवघेणा खड्डा प्रशासनानं बुजवला। खड्ड्यात दुचाकी आदळल्यानं TDRF जवान विकास गोरेंचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाला जाग। मुंबईमध्ये मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस, कोविड आणि गॅस्ट्रोचा वाढता धोका। साचलेल्या पाण्यातून चालणं टाळा, गमबूट वापरा, उकळलेलं पाणी प्या, उघडं अन्न खाऊ नका। पालिकेकडून मार्गदर्शक सूचना जारी। प्रतिबंधात्मक उपाय म्हणून परिसरात धूर फवारणी।